नमस्कार मैत्रिणींनो, आज पाहूयात 40 साइज प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग। अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजेल असे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता पहा, म्हणजे छोटे मोठे पॉइंट तुमच्या लक्षात येतील। तर सगळ्यात आधी आपण घेणार आहोत उंची। ब्लाउजची टोटल उंची आहे 14 इंच। शिलाई मार्जिन घेऊन 15 इंच वरती आपण मार्किंग करणार आहोत, कारण शिलाईमध्ये 1 इंच उंची जाते। 15 इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपण घेणार आहोत शोल्डर। आता जसं की मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही डीप नेक ब्लाउज बनवता त्यावेळेस तुम्ही शोल्डर कमी करायचा आहे। जेवढं तुमची शोल्डर आहे त्याचा अर्धा घ्यायचा आहे आणि अर्ध्यातून 1 किंवा 1.5 इंच मायनस करायचं, ते तुमच्या उंचीवर येतं, गळ्याच्या उंचीवर येतं। तर आता टोटल इथे माझं जे तयार शोल्डर आहे ब्लाउजचं ते आहे 14 इंच। तर 14 हे ब्लाउजचं माप आहे, म्हणजेच टोटल 15 असणार, कारण अर्धा इंच शोल्डर जोडण्यामध्ये गेलेलं असतं। तर 15चा अर्धा होतो 7.5। तर 7.5 इंच टोटल शोल्डर आहे, त्यामधून आपण 1.5 इंच मायनस करणार आहोत, म्हणजे इथे आपण मार्किंग करणार आहोत। तर आपलं टोटल शोल्डर येईल 6.25 इंच। आर्महोल घेताना जेवढं शोल्डर आहे त्यापेक्षा नेहमी जास्त घ्यायचं, किंवा तुम्ही ब्लाऊजवरती मेजर करून घ्यायचं आहे। आता इथे पहा, मी 6.25 इंच आर्महोल घेतलेला आहे। या बाजूने 6.25 इंच आहे की नाही हे एकदा चेक करायचं। इथं 6.25 इंच येतं आणि हा पॉइंट आखून घ्यायचा आहे। आता चेस्ट साइज आहे 40, तर 10 इंच चेस्टचा चौथा भाग आणि 1.5 इंच असेल तुमची शिलाई मार्जिन। हा पॉइंट पण जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर कंबर इथे आहे 36 इंच, तर 9 इंच 36चा चौथा, 1 इंच टक्स पॉइंट साठी आणि 1.5 इंच इथे येणार आहे शिलाई मार्जिन। आता हे झाल्यानंतर सगळ्यात आधी आपण शोल्डर राऊंड करून घेऊया। तर 2.5 इंच इथं मी शोल्डर घेणार आहे। हेवी साइज चेस्ट आहे आणि गळ्याची खोली घेणार आपण इथे 10.5 इंच। तयार मला 10 इंच हवा आहे। इथे तुम्हाला हवा तसा तुम्ही गळ्याचा शेप देऊन घेऊ शकता। तर चला, आपण इथे पंचकोनी गळ्याचा शेप द्यायचा आहे, त्यासाठी मी 3 इंच इथे वरती घेतलेला आहे, 1 इंच या बाजूने, आणि अशा पद्धतीने मी हा शेप देऊन घेणार आहे। तर आता टक्स घेणार आहोत आपण। टक्स इथे जी टोटल कंबर आहे त्याचा मध्य घ्यायचा आहे आणि मध्यावरती टक्सची उंची द्यायची आहे। इथे 4.5 इंचचा टक्स घेणार आहोत आपण, पण गळा आपला खाली इथं येतोय, तर उंचीनुसार जरी आपण 4.5 इंचचा घेतला तरी इथे घोळ पडतो, त्यामुळे आपण इथे जो गळा आहे त्याच्या खाली 1 इंचावरती घेणार आहोत। टोटल गळा इथपर्यंत येतोय आपला। आता ह्याच्या खाली आपण एक पॉइंट दिलेला आहे आणि या पॉइंट पासून खाली इथे मी टक्स देणार आहे। दोन्ही बाजूला अर्धा इंच सोडायचा आहे। टक्स म्हणजेच आपण टक्समध्ये अर्धा इंच कापड फोल्ड करत असतो। त्यानंतर आपण इथे गळा डाऊन करून घ्यायचा आहे अर्धा इंच। आता देणार आहोत बॅकचा आर्महोल। बॅकचा आर्महोल देण्यासाठी मध्य घेतलेला आहे, ते 1.5 इंच, आणि हा जो पॉइंट आहे याचाही मध्य काढायचा आहे। अशा पद्धतीने क्वार्टर इंच डाऊन करून घ्यायचा आहे। असं केल्याने फिटिंग छान येते। तर हे बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे। याच्यावरूनच आपण प्रिन्सेस कटचं फ्रंट साइडचं कटिंग करणार आहोत। तर सगळ्यात आधी हे मी कटिंग करून घेते। कटिंग करताना डाऊन केलेल्या गळ्यापासून करायचं आहे।
प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कटिंग करताना खालच्या बाजूने 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि या मार्जिनवरती ब्लाऊजचं पॅटर्न आहे असं ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण ब्लाऊजचं आखून घ्यायचं आहे. जसं आहे तसंच आखून घ्यायचं आहे. पाऊण इंचावरती 1 पॉईंट द्यायचा आहे आणि इथे थोडंसं आतल्या बाजूने अशा पद्धतीने आर्मोल घ्यायचा आहे. झाल्यानंतर सगळ्यात आधी आपण गळा घेऊया. गळा टोटल मला तयार 6.5 इंच हवा आहे, तर मी अर्धा इंच प्लस करून 7 इंचावरती मार्किंग करते. इथं सिंपल गोल गळ्याचा शेप देऊन घेते. फुल बस्टचं माप तर प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करताना जेवढी तुमची चेस्ट साईज आहे 10 इंच, त्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्स पॉईंट, म्हणजे आपण इथे 11.5 किंवा 11 इंचावरती तुम्ही पॉईंट देऊ शकता. तर इथपासून खाली आपण सरळ लाईन आखून घेणार आहोत. या बाजूने घेणार आहोत आपण 4 इंच, कारण हेवी साईज चेस्ट आहे, म्हणजे ह्या बाजूने 4 इंच आणि हे पार्ट टोटल, कारण आता आपण इथे डाऊन केलेल्या वरच्या भागापासून मी ते टेप पकडत आहे. थोडक्यात या भागापासून तर टोटल चेस्ट साईज प्लस अर्धा इंच सिलाई मार्जिन आणि 1 इंच असणार आहे खाली, म्हणजेच हा पॉईंट आपला इथे येतोय. तर हा पॉईंट आपण आखून घ्यायचा आहे आणि हाच पुन्हा 4 इंचावरती आखून घ्यायचा आहे. आता या बाजूने अर्धा इंच घ्यायचा आहे आणि शेप देऊन घ्यायचा आहे. इथं या पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप देऊन झाल्यानंतर इथे आपण पफसाठी हेवी साईज चेस्ट आहे म्हणून पफ साईडसाठी इथे आपण 3 इंच मार्जिन सोडणार आहोत, म्हणजेच पफ छान येईल. वरच्या बाजूने घ्यायचा आहे इथं 1 किंवा 1.25 इंच, कारण हेवी साईज चेस्ट आहे आणि ही लाईन सरळ खाली आखून घ्यायची आहे. आता या लाईनपासून आपण शेप देऊन घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. आता इथं थोडंसं मी खाली घेतलेलं आहे, 1.5 इंचाच्या खाली घेतलेला आहे. एवढं चालतं. 1 इंच किंवा अर्धा इंच घेतलं तरी चालतं, कारण हेवी साईज आहे आणि हेवी साईजमध्ये पफ जास्त आला पाहिजे म्हणून थोडंसं खालच्या बाजूने घेतलं तरी चालतं. अशा पद्धतीने हे मार्किंग करून झाल्यानंतर आता इथे ज्यावेळेस आपण हा पार्ट कट करू तर हा जो मधला पार्ट आहे हा पूर्ण कटिंग होणार आहे. हा जो आहे ना इथपासून हा पार्ट कट होणार आहे, मग इथे फिटिंगला कमी पडेल. तर हे पडू नये म्हणून आपण हे 3 इंच इकडे वाढवणार आहोत. पण आता मी तुम्हाला इथे एक पॉईंट सांगते. हा 3 इंच इथे कट होणार आहे. आपली चेस्ट साईज आहे 9 इंच कंबर आहे, तर हे टोटल 4 इंच आणि हे 4 इंच म्हणजे 8 इंच आहे आणि हे 8 इंच आणि अजून आपल्याला शिलाई मार्जिन पकडून म्हणजे 2.5 इंच तिथे वाढवलं तरी चालेल किंवा तुम्ही 2 इंचही वाढवू शकता, कारण बॅक साईडचा जो टक्स पॉईंट आपण यामध्ये ॲड केलेला होता 1 इंचाचा तो यामध्ये कव्हर होऊन जातो. तर आपण या बाजूला फक्त 2.5 इंचच किंवा 2 इंचच मार्जिन घेऊ शकतो. मी ते 2 इंचच घेतलेला आहे. आता इथे हा पॉईंट आपण ज्यावेळेस जोडणार आहे, कट करणार आहोत, त्यावेळेस इथे कमी होतो, म्हणून या बाजूला मी अर्धा इंचाचं मार्जिन वाढवणार आहे. आणि अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेते. तुम्ही इकडे 3 इंच वाढवलं तरी चालतं, नंतर शिलाई करताना तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. आता हा पार्ट आहे आपला अशा पद्धतीने तयार होईल. पण आता बॅक साईडचा पार्ट या पार्टवरती ठेवला तर हा पार्टची उंची एवढीच आहे आणि हा पार्ट हा एक्स्ट्राचा होतो. हा आता एक्स्ट्राचा का घेत असतो आपण, ज्यावेळेस आपण ही कटोरी या कटोरीला जोडतो, म्हणजे कटोरीचा भाग इथे जोडतो, हा पफ तयार होतो, तर हा जो भाग आहे हा मायनस होतो. हा भाग मायनस झाल्यानंतर म्हणजे वरती
कटोरीमध्ये तो ॲडजस्ट होऊन जातो. मग इथे जर हा भाग वाढवला नाही तर कटोरीला इथं प्रॉब्लेम येतो, म्हणून हा भाग वाढवायचा आणि पूर्ण हा भाग म्हणजे कटिंगचं मेजरमेंट करून झाल्यानंतर इथपासून वरती तिरकी अशी लाईन आखून घ्यायची, म्हणजे जो एक्स्ट्राचा पार्ट आपण ठेवलेला असतो तोही व्यवस्थित कट होतो आणि फिटिंगलाही बरं पडतं. तर या बाजूनही पुन्हा हुक आयपट्टीपर्यंत अशा पद्धतीने तिरकी लाईन घ्यायची आहे, नाहीतर हुक आयपट्टीची लेंथसुद्धा वाढते, ती वाढू नये म्हणून अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. तर चला आता आपण सगळ्यात आधी हा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घेऊया आणि मग वरच्या बाजूने कटिंगला सुरुवात करूया. आता गळ्याचा पार्ट कट करून घेऊया. त्यानंतर प्रिन्सेस कटचा शेप आधी कट करायचा आहे. आता इथे एक पॉईंट मी सांगायची विसरली, इथं जो आपण टक्स पॉईंट दिलेला असतो हा थोडा स्टार करून घ्यायचा, कारण शिलाई करताना हा पॉईंट आणि हा पॉईंट बरोबर समोरासमोर ठेवूनच शिलाई करायची आहे. तर हे अशा पद्धतीने हा मधला पार्ट पण कट होऊन जाईल आणि अशा पद्धतीने हा इथे आपण हे जे टक्सचे पॉईंट दिलेले आहेत तेही व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. आणि ज्यावेळेस आपण कापडावरती हा पॅटर्न ठेवतो आणि मग शिलाई किंवा कटिंग करतो, कटिंग करताना इथे हा जो मार्जिनचा पार्ट असतो तर एवढा पार्ट आपण शिलाईमध्ये जातो. 1/4 इंचाचा भाग असतो तो प्रत्येक कटोरीचा शिलाईमध्ये जातो. हा ॲडजस्ट करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही कपड्यावरती हा पार्ट हे पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करणार आहेत त्यावेळेस हा पार्ट बाहेरच्या बाजूने 1/4 इंचाने वाढवून घ्यायचा आहे, हाही पार्ट आणि हाही पार्ट, कारण हाही पार्ट एवढाच शिलाईमध्ये जातो. आता तो कशा पद्धतीने करायचा हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर या अगोदरच्या जे व्हिडिओ दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जवळजवळ आपण 30 साईजपासून 40 साईजपर्यंत प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग कशी करायची पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही व्हिडिओ पाहून घे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कट 40 साईजचा कटिंग झालेला आहे. आता बॅक साईडचाही आपण गळा इथे कट करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा. मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का तेही सांगा, आणि तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या नवीन मैत्रिणींना ती शेअर करा. तर चला, आणि तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण येणारे व्हिडिओ मिस होऊ नये ह्यासाठी. तर चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.